भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव स्वार्थाकरिता नियमांना न सोडता वागत राहिलो बाबांनी शिकविलेल्या ध्येय धोरणाने। 3 महिने लागणाऱ्या कामाला फक्त 3 दिवसांत शक्य केले भगवंताने। माझे नाव अनिकेत महादेवजी निखारे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा दुसरा मार्गात आल्यानंतरचा आलेला अनुभव सादर करीत आहे। मी आता न्यू इंडिया अश्युरन्स मध्ये कार्यरत आहे। याआधी मी बँक ऑफ इंडिया मध्ये होतो। मला आलेला हा अनुभव काही दिवसांपूर्वीचा आहे। मी बँकेत लागल्यावर नेहमी केंद्र सरकार किंवा RBI ची परीक्षा देत होतो, पण बँकेत जास्त काम असल्यामुळे मी हवा तसा अभ्यास करू शकत नव्हतो। कारण बँकेत जाण्याची वेळ ठरलेली होती, पण कामामुळे परत येण्याची वेळ ठरलेली नसायची व घरी परत यायला खूप उशीर व्हायचा। त्यामुळे मला अशी नोकरी पाहिजे होती जिथे मला अभ्यास करण्याकरिता वेळ मिळावा। त्याकरिता मी सतत अभ्यास करीत होतो आणि जी पण परीक्षा निघायची ती देत होतो। असेच परीक्षा देत असताना मार्च 2017 न्यू इंडिया अश्युरन्स मध्ये जागा निघाली व मी तो फॉर्म भरला। याबाबत माझा हा अनुभव आहे। फॉर्म भरल्यानंतर परीक्षेची वेळ आली व मी बँकेतील मॅनेजर सरांना याबद्दल सांगितले आणि अभ्यास करण्याकरिता रजा मागितली। त्यांनी मला अभ्यास करण्याकरिता रजा दिली। भगवंतानी माझ्या कष्टाचे फळ मला दिले व मी ती परीक्षा पास झालो। नंतर दुसरी परीक्षा आली आणि मला यावेळी पण अभ्यास करण्याकरिता रजा हवी होती। कारण दुसरी परीक्षा थोडी कठीण असते आणि त्या दृष्टीने माझी तयारी पूर्ण झालेली नव्हती। पण मॅनेजर सर म्हणाले की आधीच तू खूप रजा घेतल्या आहेत, आता तुला रजा मिळणार नाही। त्यावर मला घरचे सदस्य म्हणाले की तू सिक लीव्ह घेऊन घे। पण मी कोणताही प्रसंग आला तरी कधी खोटे बोलत नाही आणि खोटे काम करीत नाही। कारण बाबांनी म्हटलं आहे की सत्य ही परमेश्वर है और परमेश्वर ही सत्य है। मग मी कारण न सांगता सरांना मेल केला व रजा घेतल्या। कारण सरांना माहिती होते की माझी परीक्षा आहे। बघा, मी यावरून सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो की सत्याला सोबत घेऊन केलेला काम नेहमी पूर्ण होते। थोडा त्रास होतो, पण तुम्हाला यश नक्की मिळणार। म्हणून कोणत्याही परिस्थितीत सत्याला सोडायला नाही पाहिजे। परीक्षा देताना माझा आत्मविश्वास एवढा जास्त होता की मी 200 प्रश्नांमधून 186 प्रश्न सोडवून आलो। जे स्पर्धा परीक्षा देतात त्यांना माहिती आहे की 186 प्रश्नांची उत्तरे जर अचूक असणार तर निवड नक्की होते। मग काही दिवसांनी निकाल आला। तिसऱ्या लिस्टमध्ये माझी निवड पण झाली आणि मला 19 जानेवारीला नेमणूक पत्र मिळालं। या नोकरीवर रुजू होण्याची तारीख 1 फेब्रुवारी होती। इथे परत मी एका अडचणीमध्ये फसलो। ती अशी की बँकेत कार्यरत असल्यामुळे मला तिथून रिलीव्हिंग लेटर पाहिजे होतं, पण मी जेव्हा माझ्या मोठ्या कार्यालयात गेलो तर तिथले सर म्हणाले की इतक्या लवकर रिलीव्हिंग भेटत नाही, कमीत कमी 3 महिने लागतील। आणि ते सर म्हणाले की तू तुझ्या नवीन कंपनीमध्ये एक्सटेन्शन वेळेबाबत सवलत माग। नंतर मी न्यू इंडिया अश्युरन्सच्या मुख्य कार्यालयामध्ये मेल केला व फोनही केला, पण ते एक्सटेन्शन वेळेबाबत सवलत द्यायला तयार नव्हते। ते म्हणाले की 1 फेब्रुवारीला नोकरीवर रुजू व्हावे लागेल, नाहीतर तुम्हाला अपात्र ठरवले जाईल। हे ऐकून मी खूप चिंतेत पडलो। मी जानेवारी 22ला राजीनाम्यासाठी अर्ज लिहिला व माझ्या मॅनेजरांनी तो अर्ज आमच्या नागपूरच्या मुख्य कार्यालयात पाठवला। नंतर मी खूप विचारात पडलो, कारण मी अर्ज नागपूरच्या मुख्य कार्यालयात पाठवला व आता त्यांचे काम होते
तिथून ते मुंबईला मुख्य कार्यालयात पाठवण्याचा आणि या काळात लागोपाठ 3 दिवसांच्या सरकारी रजा पण आल्या होत्या. नंतर दुसऱ्या दिवशी मी नागपूरच्या कार्यालयामध्ये फोन केला, तर तिथले सर म्हणाले की तुझे अर्ज आतापर्यंत भेटले नाही. त्यावेळी मी खूप निराश झालो होतो. कारण मी अर्ज स्वतः जाऊन तिथे बॉक्समध्ये टाकला होता. नंतर 3 दिवसांच्या रजा पण आल्या आणि त्या सरकारी रजा असल्यामुळे काम पण होणार नव्हते. मग हे सर्व मी आपल्या वडिलांना सांगितले. मला चिंतेत पाहून वडील म्हणाले, अनिकेत, तू चिंता करू नको आणि बाबांना विनंती कर की माझा मार्ग मोकळा करून द्या. यावरून मी सर्वांना हेच सांगू इच्छितो की कितीही मोठा प्रसंग आला तरी सर्वात आधी आई वडिलांना सांगायला पाहिजे. कारण संपूर्ण जगाने आपली साथ सोडली तरी आई वडील हे दोघेच असे असतात, जे आपले चांगले झाले पाहिजे याचाच विचार करतात. वडिलांशी बोलल्यानंतर मी रोज विनंती व प्रार्थनेमध्ये बाबांना योग मागायचो की माझी समस्या दूर करा. मग सरकारी रजेच्या शेवटच्या दिवशी माझी भेट एका सेवक दादासोबत झाली. तेही माझ्या बँकेत कार्यरत आहेत आणि सहज चर्चा करता करता मी त्यांना हे सर्व सांगितले. तो दिवस होता जानेवारी 28. माझ्याकडे नंतर फक्त 3 दिवस होते. तर ते सेवक दादा म्हणाले की तू उद्या तुझ्या बँकेच्या शाखेमध्ये जाऊ नको, तू नागपूरच्या मुख्य कार्यालयात जा आणि तुझं काम तुझ्या समोरच करून घे. मग मी त्या सेवक दादांचे ऐकून तसेच केले व दुसऱ्या दिवशी माझ्या शाखेत न जाता नागपूरच्या मुख्य कार्यालयात गेलो. जेव्हा मी तिथे गेलो, तेव्हा बघितले की माझं काहीच काम झाले नव्हते आणि हे सर्व काम जे बघतात. त्या मॅडम म्हणाल्या की मी तुझे हे काम आज करते, पण नंतर मुंबईला जायला 2 दिवस लागतील, त्यापेक्षा तू स्वतः घेऊन जा मुंबईला. सोबतच मुंबईमध्ये मुख्य कार्यालयात एक ओळख पण निघाली. ते माझ्या वडिलांच्या मित्रांचे मित्र होते. जेव्हा मी त्यांच्याशी बोललो, तर ते म्हणाले, तू चिंता करू नको व सर्व कागदपत्रे वगैरे घेऊन ये, मी तुझं काम एका दिवसात करून देतो. हे ऐकून मी खूप आनंदी झालो. बघा, ही शक्ती आहे आपल्या परमात्मा एक मार्गाची. भगवंत आपले नेहमी ऐकतो, पण त्याकरिता आपल्याला पण तत्व, शब्द आणि नियमांनी चालणे खूप गरजेचे आहे. त्यानंतर 29 जानेवारीला मी नागपूरच्या कार्यालयामधून सर्व कागदपत्रे घेऊन मुंबईला गेलो आणि 30 जानेवारीला तिथे पोहोचलो. माझ्या एका मित्राकडे काही वेळ थांबून नंतर आमच्या मुख्य कार्यालयात गेलो. तिथे त्या सरांशी भेटलो व त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी माझे काम त्याच दिवशी करून दिले. ते सर मला म्हणाले की उद्या तुला तुझा रिलीव्हिंग लेटर नागपूरमधून भेटून जाईल. नंतर मी त्यांना धन्यवाद म्हटले व तिथून निघून आलो आणि त्याच दिवशी नागपूरला परत येण्याकरिता निघालो. 31 जानेवारीला नागपूरला आल्यावर मी माझ्या मुख्य कार्यालयात गेलो. तिथले सर खूप विचारात पडले की याचे काम एवढ्या कमी कालावधीत झाले कसे? इथे बघा, सरांनी मला 3 महिने सांगितले होते आणि भगवंतांनी माझा काम 3 दिवसातच करून दिलं. धन्य आहेत महानत्यागी बाबा जुमदेवजी, ज्यांनी या महान दैवी शक्तीची प्राप्ती केली. 31 जानेवारीला मला रिलीव्हिंग लेटर मिळालं आणि 1 फेब्रुवारीला मी नवीन कंपनीमध्ये रुजू पण झालो. आता मला मुंबईला पोस्टिंग मिळाली आहे आणि ड्युटी नंतर मला पुरेसा वेळही मिळतो. यामुळे मी आपला अभ्यास करू शकतो. माझी इच्छा आहे RBI मध्ये जाण्याची व मी त्यासाठी प्रयत्न करीत आहे. मी माझ्या अनुभवातून सर्वांना हे सांगू इच्छितो की जर आपण तत्व, शब्द आणि नियमांचे पालन केले तर बाबा आपल्या सर्व अडचणी दूर करतात. आपण भाग्यवान आहोत की आपल्याला असा मार्ग मिळाला. म्हणून सर्वांनी तत्व, शब्द आणि नियमांचे पालन करायला पाहिजे. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार.
नाव अनिकेत महादेवजी निखारे. पत्ता महाल, नागपूर. सेवक क्रमांक 335-15475. मार्गदर्शक श्री मारोतरावजी राऊत गुरुजी, गट न. 8, नागपूर. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.